आजम खान की तरफ। उनके कलर अलग रहता लेकिन कलर भगवान गुलाबी रहता, पिंक। गया 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 क्या मी अतिथी मान्यवरांना विनंती करते कृपया त्यांनी आसनास्थ व्हावे। एवढा चांगला कार्यक्रम आणि नमस्कार एवढा हळू, कसं छान वाटलं पाहिजे की नाही। आपण घरात कोणी पाहुणे आले किंवा आपण कोणाकडे गेलो तर पहिले काय म्हणतो? नमस्कार। क्या बात, यांच्यासाठी तरी टाळ्या वाजवा। आपली परंपरा, आपली संस्कृती आपण नाही ठेवायची तर कोणी ठेवायची, आहे की नाही? सगळ्यांना सुप्रभात, नमस्कार आणि जोरदार एक ऊर्जा। ज्या भूमीमध्ये आपण राहतो त्या भूमीचा जय जयकार करणं गरजेचं आहे की नाही? सुरक्षित ठेवणारी आपली मातृभूमी आणि सगळ्या विश्वामध्ये भारत असा एकमेव देश आहे की जिथे तिला आई म्हणून तिचा जय जयकार करत जातो। बोला भारत माता की जय, भारत माता की जय। बघा तुमच्यापेक्षा लहानचा आवाज जास्त मोठा आहे, ती ऊर्जा जास्त मोठी आहे आपल्यापेक्षा। म्हणजे त्यांचं लक्ष आहे की आपलं भविष्य आपल्याला घडवायचं आहे, ते फक्त आपल्यापुरतं नाही तर आपल्याबरोबर आपला समाज, आपलं राज्य, आपलं गाव, तालुका, जिल्हा आणि फक्त जिल्हा नाही तर देश सुद्धा घडवायचा आहे। म्हणून त्या लहान मुलांनी सुद्धा जय जयकार केलाय, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या। आजच्या भावना बहुउद्देशीय संस्था या कार्यक्रमाचे सर्वांनीच खूप चांगले परिश्रम घेतले आणि सर्व आयोजकांचे सुद्धा मी मनपूर्वक धन्यवाद देईन, कारण साधारण 1 महिन्यापासून त्यांची ही तयारी चालू होती है ना ताई। आणि त्यांनी सांगितलं की ताई काही करा पण ह्या कार्यक्रमाला, डिसेंबरला मला ते भेटले आणि ताई काही करा, ह्या कार्यक्रमाला तुम्हाला यायचंच आहे। त्याच्यासाठी खास काही लोकही त्यांनी नियुक्त केले की ते मला रोज विचारतात ताई आज कुठे, आज कुठे, आज कुठे। तर चांगली फॉलोअप करणारी टीम आहे आणि उद्देश पण इतका चांगला आहे की असे कार्यक्रम वारंवार व्हावेत। आणि या संस्थे दोरी बुद्रुक सिंगर, आदर्श उपशिक्षक आणि शैक्षणिक प्रबोधन कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जात आहे। यापुढील पुरस्कार आहे मध्ये भास्कर नारायण नांदगाव, आदर्श उपशिक्षक म्हणून त्यांना हा पुरस्कार दिला जात आहे। मध्ये सर जर आलेले असतील, यस समोर बघा, वेगवेगळ्या अँगलमध्ये फोटो काढा, बरं 2-3 काढा। समोर बघा। या